नमस्कार, मी प्राध्यापिका जयश्री चौहान. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असे म्हणणारे राष्ट्रसंत, समाजसुधारक, कीर्तनकार, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले, दीनदलितांची सेवा करणारे, अज्ञान आणि अंधश्रद्धा, अस्वच्छता याचे उच्चाटन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे संत गाडगे महाराज यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास आणि त्यांनी दिलेला संदेश आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. 20 डिसेंबर हा त्यांचा पुण्यतिथी दिवस. या निमित्ताने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन करून त्यांचे कार्य जाणून घेऊ. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या वाहिनीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात, सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात आणि गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात. महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ म्हणजे संत गाडगेबाबा असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी काढले आहेत. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असे म्हणत, देव दगडात नसून माणसात आहे. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, भोळ्या समजुती, अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य वेचले. गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर, आईचे नाव सखूबाई जानोरकर आणि पत्नी कुंताबाई जानोरकर. गाडगेबाबा हे नाव त्यांचे कसे बरे पडले तर गाडगेबाबा अंगावर फाटके तुटके कपडे, डोक्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असल्याने लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले. ज्या गावात बाबा जात असत ते गाव प्रथम झाडून ते स्वच्छ करीत असत. संध्याकाळी बाबा कीर्तन करत. यात सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा, अज्ञान, अनिष्ट रूढी, परंपरा यावर कीर्तनाद्वारे लोकजागृती करत असत. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असा त्यांच्या कीर्तनाचा गजर असे. कीर्तनात श्रोत्यांना विविध प्रश्न विचारून अज्ञानाची, दुर्गुण दोषांची ते जाणीव करून देत. लोकांशी संवाद साधत असत. श्रोत्यांना विविध प्रश्न विचारून त्यांची उत्तरे घेत असत आणि आपले म्हणणे श्रोत्यांच्या मनावर बिंबवत असत. कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना ते दारू पिऊ नये, चोरी करू नये, व्यसनापासून दूर राहा, कर्ज काढून चैन करू नका, पशूंचा बळी देऊ नका, मंत्र, तंत्र आणि चमत्कार यावर विश्वास ठेवू नका, देव दगडात नसून माणसात आहे आणि म्हणून माणसांची सेवा करा असा संदेश देत असत. संत तुकाराम महाराज यांना ते आपले गुरु मानत असत. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध, पंगू, रोगी लोकांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींचे लग्न, गोरगरिबांना शिक्षण आणि हीच खरी देवपूजा आहे आणि हीच खरी भक्ती आहे, हाच खरा रोकडा धर्म आहे असे ते म्हणत असत. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी बाबा अवश्य जात असत, पण तेथील मंदिरात न जाता, देवदर्शन न करता मंदिराबाहेर यात्रेकरूंची ते सेवा करत असत. मंदिराबाहेरचा परिसर झाडून स्वच्छ करत असत. त्या काळात देवदर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंचे प्रचंड हाल होत असत. यात्रेकरूंच्या सोयीसाठी पंढरपूर, आळंदी, नाशिक इत्यादी ठिकाणी त्यांनी धर्मशाळा उभारल्या आहेत. ऋणमोचन येथे मोठी यात्रा भरते. नदीतून स्नान करून येताना बरेच लोक तेथे पाय घसरून पडत असत. म्हणून बाबांनी 1908 साली पूर्णा नदीवर घाट बांधून घेतले आहेत. 1917 साली पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगे महाराज यांनी केले आहे. मूर्तिजापूर येथे गोरक्षणशाळा, धर्मशाळा आणि विद्यालयाचे निर्माण त्यांनी केले आहे.
1952 मध्ये श्री गाडगेबाबा मिशन स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षण संस्था, धर्मशाळा आणि गोरक्षण शाळा निर्माण केलेल्या आहेत. बाबांच्या प्रबोधनामुळे वरवंडे येथील पशुहत्या बंद झाली. कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना त्यांच्या कार्यात बाबांनी खूप मदत केली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना आदराने महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम असे म्हणायचे, तर गाडगे बाबा भाऊराव पाटलांना आदराने कर्मवीर असे म्हणायचे. 1954 साली रयत शिक्षण संस्थेने कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज विद्यालय सुरू केले. या महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बाबा असेपर्यंत 44 संस्था त्यांनी काढल्या होत्या. त्यांच्या नावे अनेक संस्था आजही कार्यरत आहेत. अक्षर ओळख नसलेल्या गाडगेबाबा यांना शिक्षणाचे महत्त्व नेमके समजले होते. ते एक दृष्टे संत होते. ते म्हणतात, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. विद्या शिका आणि गरिबाला विद्या शिकण्यासाठी मदत करा. शाळेहून थोर मंदिर नाही. उदार देणगी शाळेला द्या. हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका. घरीदारी गावात नेहमी स्वच्छता ठेवा. माणसाचे खरोखर देव कोण असतील तर त्याचे आईबाप. अडाणी राहू नका. मुलाबाळांना शिकवा. आईबापाची सेवा करा. देव दगडात नसून माणसात आहे. दगडधोंड्याची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. कोणी तुम्हाला जात विचारली तर म्हणावं, मी माणूस. धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्यासारखे मुके प्राणी बळी देऊ नका. माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे. अस्पृश्यता पाळू नका. मुक्या प्राणीमात्रांवर दया करा. गाय सुखी तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी तर जग सुखी. गोपालन पशुपालन प्रेमाने करा. हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी सेवा आहे. आजही बाबांच्या नावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही राज्यस्तरीय मोहीम कार्यरत आहे. देव पाहायला गेलो आणि देवच होऊन ठेलो या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असे म्हणणारे राष्ट्रसंत, समाजसुधारक, कीर्तनकार, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले, दीनदलितांची सेवा करणारे, अज्ञान आणि अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि अस्पृश्यता यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे संत गाडगेबाबा. मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कुणी शिष्य नाही असे म्हणणारे गाडगे महाराज एक उत्तम लोकशिक्षक होते. समाज प्रबोधनाचे विचारपीठ आहेत. आधी केले मग सांगितले असे ते कृतिशील संत होते. लोकांच्या मनातील घाण कीर्तनाच्या माध्यमातून साफ करणारे एक सेवाभावी महापुरुष होते. या महापुरुषांचा आदर्श आपणा सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे आणि उच्च मूल्यांचे संस्कार करणारा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली हे मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये गोपाला गोपाला लिहायला विसरू नका. प्रबोधनकार ठाकरे यांनी संत गाडगेबाबांचे चरित्र लिहिले आहे. 20 डिसेंबर 1956 रोजी अमरावती जिल्ह्यातील वळगाव येथे त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या या अत्युच्च सेवाभावी कार्याने ते अजरामर आहेत. आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.